गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंस न लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमची प्राण प्ररूपणा ही सुरू आहे. प्राण जो जीवाला जीवित आहे हे व्यवहारामध्ये दर्शवितो असे द्रव्य प्राण, आणि जो निरंतर आपल्या चैतन्य प्राणाने अस्तित्ववान आहे, त्याने तो प्राण धारण केलेलाच आहे, तो भाव प्राण. तर अशा तऱ्हेने द्रव्य प्राण, भाव प्राण आणि 3 रूपांनी चर्चा बघितली आपण. अशुद्ध प्राण, शुद्ध निश्चय नयनी प्राण किंवा असद्भूत व्यवहार नयनी प्राणांची चर्चा आपण बघितली. एका जीवाला कमीत कमी किती प्राण संसारी जीवाला असतील? संसारी जीवाला लावायच्या अपेक्षेने समजा आपण लावले तर 4 प्राणांपासून साधारणतः सुरुवात केलेली आहे. अपर्याप्तक वगैरे भेद न पाहता सामान्य कथनाने किती काले चदुपाणा, इंद्रिय बलमाहू आण पाणोय, आणि त्यालाच व्यवहाराने हा जीवन जगतो आहे हे म्हटल्या जातं. आणि निश्चयनयाने जो चैतन्य स्वभावी आत्मद्रव्य आहे तो जीव आहे, चैतन्य प्राणाने तो जगतो आहे, हे निश्चय नयाचं कथन झालं. या सगळ्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर 10 प्राणांचा आपण चार्ट पण बघितलेला होता. तर 10 प्राण 4ही गतीतील जीवांना असू शकतात हेही आपण बघितलं. 3 गतीतील जीव तर निश्चितपणे 10 प्राण सहितच आहे. फक्त तिर्यंच्या गतीमध्येच प्राणांची तरतमता आम्हाला, बाह्य प्राणांची तरतमता दिसते. त्याच ठिकाणी 4 पासून 10 पर्यंत प्राण वाढत्या क्रमाने आम्हाला दिसतात. अशा रीतीने प्राणांची बघितल्यानंतर प्रश्न पाहिलेला होता की 10 प्राणवाले द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये किती गती होऊ शकतात. आणि हा प्रश्न पाहताना आम्हाला 2 तऱ्हेने विचार करावा लागतो. एक म्हणजे तो द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करणारा जीव, आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये जर त्याची आयु संपली तर तो ज्या ठिकाणी गमन करणार आहे त्या अपर्याप्तक दशेमध्ये. या 2 तऱ्हेने आपण बघितलं की मनुष्य गतीतला जीव श्रेणी आरोहण करण्यासाठी, आणि तीही उपशम श्रेणी, कारण द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करत आहे म्हणजे उपशम श्रेणी तो चढणार आहे. उपशम श्रेणी प्राप्त करत असताना त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व त्या ठिकाणी तो प्रथमतः प्राप्त करतो. द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करताना सर्वप्रथम त्याला अनंतानुबंधीची विसंयोजना करावी लागते, आणि नंतर परत अंतर्मुहूर्तपर्यंत पुढील कार्यासाठी परशुद्धी जागृत करून 3 दर्शन मोहनीय प्रकृतींची उपशमना करावी लागते. आणि अशा तऱ्हेने तो द्वितीयोपशम सम्यक्त्वी बनतो, आणि त्यानंतर चारित्र प्राप्तीचा उद्यम तो जीवनात करतो. असा जीव श्रेणी आरोहण करत असताना यदा कदाचित त्याचं 8व्याच्या नंतरच्या भागात म्हणजे 9व्या, 10व्या किंवा 11व्यात चढताना किंवा उतरताना 11, 10, 9, 8, 7, 6 इथे जर त्याचं मरण झालं तर त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व कायम राहतं, आणि तो जीव निश्चितपणे वैमानिक देवांमध्ये उत्पन्न होतो. अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व विद्यमान असतं, आणि अंतर्मुहूर्तानंतर
किंवा पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत त्याचं ते द्वितीयोपशम सम्यक्त्व त्या ठिकाणी संपतं आणि तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी बनतो. आणि हा प्रश्न आल्यानंतर 10 प्राणांची चर्चा तर मनुष्य गतीमध्ये असेल आणि तो स्व आयुनी जगणारा असेल, मरण झालं नाही, तर त्याला 10 प्राण द्वितीयोपशम सम्यक्त्वात केवळ एकट्या मनुष्य गतीमध्येच असू शकतात. आणि जर आम्ही मरण अपेक्षेने जर हे गुणस्थान बघितलं तर या गुणस्थानामध्ये आम्हाला देव पर्याय म्हणजे देव गती ही पण गती दिसते आणि त्या ठिकाणी 10 प्राणवाले राहणार नाही, त्या ठिकाणी अपर्याप्त अवस्थेत 7 प्राण राहतील. अशा प्रकारचं उत्तर आपण बघितलं. म्हणून यद्यपि देवगति में भी द्वितीयोपशम सम्यक्त्व होता है, लेकिन उनके 10 प्राण होने के पहले ही वह समाप्त होता है. म्हणजे 10 प्राण पूर्त होत नाही, अपर्याप्त अवस्थेत, निवृत्त अपर्याप्त अवस्थेतच द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा कालावधी संपतो. क्योंकि द्वितीयोपशम सम्यक्त्व के काल से छह पर्याप्ति के पूर्ण होने का काल अधिक होता है. म्हणून त्या ठिकाणी 10 प्राणवाले फक्त मनुष्य पर्यायीच्या अपेक्षेने पाहिलं, पण हेही आपल्या लक्षात असायला हवं. पुढचा प्रश्न, 10 प्राण वाले कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टि की कितनी जातियां होती है. 10 प्राण आहे आणि कृतकृत्य वेदक आहे, तर सम्यक दृष्टी जीवाला त्यांच्या जाती किती राहतील. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला कृतकृत्य वेदक समजायला पाहिजे. कृतकृत्य वेदक समजण्यासाठी तो जीव निश्चितपणे कृतकृत्य वेदक कोणता असणार आहे. जर कृतकृत्य वेदक कोणता असणार आहे तो जीव चारही गतीत असू शकतो का, कोणत्या अपेक्षेने आणि कोणत्या अपेक्षेने नाही. कृतकृत्य वेदक म्हणजे काय, कृतकृत्य वेदक कुणाला म्हणायचं. कृतकृत्य वेदक त्याला म्हणायचं की ज्यांनी आता क्षायिक सम्यक्त्वाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि प्रक्रिया सुरू करता करता त्यांनी सर्वप्रथम अनंतानुबंधीची विसंयोजना त्याची झालेली आहे आणि त्यानंतर दर्शन मोहनीय कर्माच्या क्षपणेला प्रारंभ केलेला आहे. हा प्रारंभ करणारा जीव कर्ण परिणामाच्या माध्यमातून मिथ्यात्वाचं पूर्णतः दुसऱ्या प्रकृतीमध्ये संक्रमण करतो. सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती ही क्रिया झाल्यानंतर सम्यक मिथ्यात्व याचं देखील तो संक्रमण करतो आणि विशिष्ट प्रक्रिया सांगितली आहे त्या पद्धतीने त्याचं संक्रमण गुणसंक्रमण द्वारा संक्रमण करून दोनहीच द्रव्य सम्यक प्रकृती रूपाने परिणमित होतं आणि त्याची देखील स्थिती घटून ज्या वेळेला अंतर्मुहूर्त प्रमाणता सम्यक प्रकृतीची सत्ता राहिली आहे त्या जीवाला कृतकृत्य वेदक म्हटल्या जातं. तर हा कृतकृत्य वेदक तेव्हाच बनू शकतो जो जीव चतुर्थ काळामध्ये तीर्थंकरांच्या पादमूलाजवळ दर्शन मोहनीयाची क्षपणा करतो आहे. ही क्षपणा करत असताना सम्यक प्रकृती अजून त्याच्या सत्तेत आहे, पण अंतर्मुहूर्तात तिचा पण तो उदयात येऊन स्वमुखानी क्षय करणार आहे. अशा जीवाला कृतकृत्य वेदक म्हटल्या जातं. कृतकृत्य वेदक बनेपर्यंत त्या जीवाचा मृत्यू होत नाही. आता हा जर कृतकृत्य वेदक जर झाला आणि त्याचं जर मरण झालं तर तो चारही गतीमध्ये जाऊ शकतो. चारही गतीमध्ये जात असताना पहिल्या नरकातच तो जाऊ शकतो. मनुष्य बनेल तर भोगभूमीच, तिर्यंच असेल तर भोगभूमीचा बनेल आणि देव पर्यायीमध्ये तो जाणारा असेल तर वैमानिक जातीचे देव ते बनतील. अशा प्रकारे त्याच्या निष्ठापक, प्रस्थापक आणि निस्थापक. तर निष्ठापक
हा चारही गतीतला जीव असू शकतो. पण या ठिकाणी थोडं लक्षात घ्यायचं आहे की आता आपण द्वितीयोपशमामध्ये पाहिलं की त्याचा तो काल पहिल्यांदा संपून जातो आणि 6 पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधी. परंतु या ठिकाणी मात्र कदाचित त्याच्या पर्याप्ती पूर्ण होतील, म्हणजे तो बनेल पर्याप्त आणि नंतर त्याचं क्षयिक सम्यक्त्व त्या ठिकाणी होईल असंही असू शकतं. त्यामुळे तो 10 प्राणांना धारण करून त्या ठिकाणी सम्यक दृष्टी बनू शकतो, क्षयिक सम्यक दृष्टी बनू शकतो. म्हणून 10 प्राण वाले कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी के 14 लाख जातिया होती है, मात्र मनुष्य गती संबंधी. म्हणून जर आम्हाला लावायचं असेल तर मनुष्य गती संबंधी 14 लाख जाती त्या ठिकाणी लावाव्या लागतील, कारण कृतकृत्य वेदक हा मनुष्य गती मधला जीव, चतुर्थ काळातला जीव हा असणार आहे. यद्यपि कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी चारों ही गतियों में होते है. जर त्याचं आयुष्य संपलं तर तो 4ही गतीत जाऊ शकतो. तथापि यदि वह 6 पर्याप्ती पूर्ण करके क्षपणा का निष्ठापक होता है तो उस 10 प्राण वाले कृत्य वेदक के पंचेंद्रिय संबंधी 26 लाख जातियां होगी. और यदि वह 6 पर्याप्ती पूर्ण होने के पहले ही निष्ठापक हो जाता है तो उसके मात्र मनुष्य गती संबंधी 14 लाख जातिया ही होती है. म्हणून या ठिकाणी त्यांनी क्लिअर दिलं की जर तो कृतकृत्य वेदक जर समजा 6 पर्याप्ती पूर्ण झाला आणि तरीही कृतकृत्य वेदकच आहे तर त्याला त्या 4ही गतीमध्ये 10 प्राण लावा, अन्यथा मनुष्य गती संबंधी लावा आणि 14 लाख जातिया त्या ठिकाणी लावायच्या आहे. 10 प्राण वालों के कौन कौन से गुणस्थान नहीं हो सकते. 10 प्राण वाले आहे, त्यांना कोणकोणते गुणस्थान होणार नाही. 13व आणि 14व. 13व आणि 14व, कारण त्या ठिकाणी प्राण म्हटल्या जात नाही, म्हणून त्यांना तिथे ते 2 गुणस्थान राहणार नाही. 10 प्राण वाले क्षयिक सम्यक दृष्टि के आश्रव के कितने प्रत्यय होते हैं. 10 प्राण वाले पाहायचे आहे आणि क्षयिक सम्यक दृष्टी पाहायचं आहे, त्याला आश्रवाचे किती प्रत्यय असेल याचा विचार करताना आता क्रमशः विचार करावा लागणार आहे. 12व्या गुणस्थानापर्यंत आपण 10 प्राण लावलेले आहे, यामुळे 12व्या गुणस्थानापर्यंतचा विचार या ठिकाणी अपेक्षित आहे. आता 11व्या आणि 12व्या गुणस्थानावरती जीवाच्या अपेक्षेने आश्रवाचे प्रत्यय लावताना त्यांना मिथ्यात्व नाही, अविरती नाही आणि कषाय पण नाही. त्यामुळे त्याला फक्त योगानी होणारे आश्रवाचे प्रत्यय राहतील आणि 12व्या किंवा 11व्या गुणस्थानामध्ये 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि औदारिक कायोग अशा प्रकारचे 9 योग आहे. म्हणून 11व्या आणि 12व्या गुणस्थानात 9 फक्त योगाच्या माध्यमातून आश्रव असणार आहे. अपेक्षा लावावी लागते, अपेक्षेशिवाय ही प्रकरण लागत नाही. नंतर आता 10व्या गुणस्थानात जर आपण आलो तर 10व्या गुणस्थानात आलो तर यामध्ये काय आपल्याला जोडावं लागेल. एक लोभ. एक लोभ अधिक लावावा लागेल, म्हणजे संज्वलनला लोभ आपल्याला लावावा लागेल. फक्त एकच, कषायांच्या बाबतीत मिथ्यात्व पण नाही, अविरती पण नाही, कषायांच्या याच्यात लोभ जोडावा लागेल. नंतर 9व्या गुणस्थानामध्ये लावला पण 9, 8, 7, 6 इथपर्यंत समान प्रत्यय लावावे चारही लागतात. घ्यावे लागतील. हा, 4ही संज्वलनचे घ्यावे लागतील आणि कषायांचे पण, नो कषायांचे पण आपल्याला घ्यावे लागतील भेद. म्हणून सवेद भाग पाहावा लागेल, अवेद भाग पाहावा लागेल
हास्यादी हम्म. 6 पाहावे लागतील. अशा रीतीने हम्म. ही व्यवस्था पाहावी लागेल. हम्म. म्हणून 44 प्रत्यय, म्हणून 21 प्रत्यय अनंतानुबंधिके चतुष्कके बिना. कुठे लावले? जास्तीत जास्त प्रत्यय. जास्तीत जास्त प्रत्यय कुठे लागतील? कोणत्या गुणस्थानात? अनंतानुबंधी चौथ्या चौथ्या गुणस्थान. चौथ्या गुणस्थानात. फक्त अनंतानुबंधी चतुष्क गेले. अविरती पूर्ण विद्यमान आहे आणि कषाय पण पूर्ण विद्यमान आहे. योग पण, इथे योगही आहे कारण इथे मरण पण संभव नाही आहे. म्हणून फक्त आहारक आणि आहारक मिश्र नाही राहणार, 2 काढून इथे योग पण संभवनीय आहे. म्हणून यांनी लावताना बाकीचे गुणस्थान नाही लावले. 4थं आणि 11वं 12वंच लावलंय. म्हणून 4थ्या गुणस्थानात 21 लावले कषाय, नंतर 11 12 अविरती आणि 11 योग. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायोग. औदारिक, वैक्रियक, आहारक, कायोग. आणि 4थ्या गुणस्थानामध्ये तसेच मिश्र पण लावावे लागतात. नाही, मिश्र का नाही लावले की 10 प्राणवाला घेतलाय तो. 10 प्राणवाला घेतला म्हणून मिश्र काढले आणि औदारिक, वैक्रियक आणि आहारक, कायोग लावले. जर समजा 10 प्राणवाले नसते, साधा क्षायिक सम्यक दृष्टी असला तर आपल्याला आहारक, कायोग काढून टाकावा लागला असता आणि मिश्रचे आणि कर्मांचे घ्यावे लागले असते, म्हणजे अपेक्षेने लावावे लागले असते. जर आता 5व्या गुणस्थानात 10 प्राणांची विवक्षाच नाही आहे, 10 प्राण आहेच 5व्या गुणस्थानात. 10 प्राण असताना तिथे काय कमी करावे लागतात? अप्रत्याख्यानावरण कमी करावे लागेल. 6व्या गुणस्थानात प्रत्याख्यानावरण कमी करावं लागेल. 7 मध्ये तेच. 8 मध्ये आपल्याला सवेद भागामध्ये, सवेद भागापर्यंत 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत आपल्याला 3ही वेद लावावे लागतील. नंतर अवेद भागामध्ये 3 योग कमी करावे लागेल आणि नंतर हास्यादी 6 कमी करावे लागतील. अशा तऱ्हेने ही आश्रवाची प्रत्यय आपल्याला 10 प्राणांसंबंधी पाहावी लागतील. 10 प्राण वालों के 7 ध्यान कहाँ कहाँ होते हैं. 10 प्राण वाल्यांना 7 ध्यान. पहिल्या गुणस्थानात 8, दुसऱ्यामध्ये 8च, तिसऱ्यामध्ये 8, 9. एक धर्मध्यान वाढवायचं 9. 10व्यामध्ये अजून एक धर्मध्यान वाढवायचं 10. नंतर 5व्यामध्ये पण 6व्यामध्ये कमी होईल. हो ना, 6व्यात होईल. पण आपलं 5वं सुरू आहे ना. 5व्यामध्ये 3 धर्मध्यान, नंतर 6व्यामध्ये एक धर्मध्यान कमी होईल. आपलं एक अर्थध्यान कमी होईल. निदान अर्थध्यान कमी होईल. एक अर्थध्यान कमी होईल. निदान नावाचं हे कमी होईल आणि रौद्र ध्यान घटतील. 5व्या गुणस्थानात रौद्र ध्यान घटेल. धर्मध्यानाचे 4ही भेद आणि अर्थध्यानाचे 3 भेद. म्हणून इथेच 7 ध्यान राहतील. क्लियर? 10 प्राणों वालों के कितने ध्यान होते हैं? 11 आणि 12 पर्यंत गुणस्थान आहे. 12 पर्यंत गुणस्थान लावली तर मॅक्झिमम त्यांचे ध्यान राहतील 14. 2 शुक्ल ध्यान कमी. अशा तऱ्हेने हा बघितला. आता आपल्याला 7 प्राणांचा चार्ट बघायचा आहे. 7 प्राण म्हणत असताना आम्हाला त्याच्या माध्यमातून काय, कोणता जीव गर्भित आहे कसं समजायचं? 7 प्राण कुणाला आहे? एक तर अपर्याप्तक अवस्थेत. अपर्याप्तक अवस्थेत जीवाला, संज्ञी पंचेंद्रिय जीवाला अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण आहेत. दुसरी विवक्षा 7 प्राणांची 3 इंद्रिय संबंधी राहतील.
3 इंद्रिय जीवाला 7 प्राण आहे पर्याप्तक अवस्थेत. म्हणून हे 2 जीव आम्हाला पर्टिक्युलरली पाहायचे आहे. जो संज्ञी पंचेंद्रिय आहे आणि दुसरा 3 इंद्रियवाला जीव आहे, त्याला 7 प्राण आहे आणि या अपेक्षेने हे कोष्टक लावायचं आहे. मग गती किती राहतील? 4 गती राहतील. हा, 4 गती राहील. जर आपण 7 प्राण अपर्याप्त कपेक्षेने धरलं तरीही 4 गती राहणार आहे. कारण तिर्यंच्या गतीतलाही जीव संज्ञी पंचेंद्रिय आहे, त्याला 7 प्राण आहे. नंतर इंद्रिय 2च, एक 3 इंद्रिय किंवा पंचेंद्रिय. 3 इंद्रिय आणि पंचेंद्रिय. काय? त्रस कायच आहे. योग आता एक वचनयोग राहील, अनुभय वचनयोग, आणि कायोगाचे 5 राहू शकतात. वैक्रियक, औदारिक वैक्रियक, अपर्याप्तक असल्यामुळे मिश्र राहतील. आहारक नाही राहणार, मिश्र राहतील तिन्ही. आणि 3 इंद्रियाच्या अपेक्षेने धरलं तर औदारिक पण राहील. आणि अनुभय वचनयोग एक. काय योग मध्ये आपल्याला वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कार्माण काय योग आणि औदारिक. कार्मान पण घ्यावं लागेल. हो, कार्माण काय योग पण घ्यावा लागतो आणि औदारिक असे 5. आणि अपर्याप्तकाच्या अपेक्षेने आपल्याला लावायचे असेल तर 4 लावावं लागतील. इथे वचनबल 1 घेतलं ना, अनुभय वचनयोग घेतला आणि याच्यासाठी औदारिक घेतला आणि 7 प्राणवाल्यांसाठी 4 लावायचे कायचे. वेद तिन्ही लावायचे. 3 इंद्रियामध्ये नपुंसकच लावायचा. कशा आहे? पूर्णच राहतील. 16 आणि 9 पूर्ण लावायचे, परंतु 3 इंद्रियासाठी परत 2 कशाय कमी करायचे. ज्ञानाचे 2 कुज्ञान आणि 3 अवधी ज्ञान असू शकतं. कुअवधी नसेल. कुअवधी राहणार नाही. म्हणून 3 इंद्रियाच्या अपेक्षेने 2 ज्ञान लावायची आणि बाकीच्या जीवांच्या अपेक्षेने आणि तो सम्यक दृष्टी असेल त्या अपेक्षेने 3 ज्ञान लावायची. बिभंग अवधी ज्ञान राहणार नाही, कुअवधी नाही राहणार. पण जर तो सम्यक दृष्टी असेल तर 3 ज्ञान त्याला असू शकतात. एखादं उदाहरण, 3 ज्ञान असणारा. नेहमीच आपण उदाहरण पाहू शकतो. नरकात सम्यक दृष्टी जो नरकात जातो किंवा देवगतीत जातो किंवा भवानुगामी अवधिज्ञान ज्यांना आहे ते नाही घ्यायचा. अच्छा. आता या ठिकाणी कोण पाहाल? नरकातून निघून या ठिकाणी मनुष्य पर्याय धारण करून तीर्थंकर बनणार आहे. तीर्थंकरांना जन्मसहित अवधी ज्ञान आहे, तो पाहायचा. इथे अपर्याप्तक अवस्था त्याची बघायची. किंवा जसं आता महावीर स्वामी स्वर्गामधून आले आणि तीर्थंकर बनले, तर ते स्वर्गातून येणारा जो जीव आहे त्यांना अशा प्रकारचे 7 प्राण असताना अवधी ज्ञानाची प्राप्ती आहे. हे जीव पाहायचे जनरली. आणि भवानुगामी पाहता येतं, पण मग अजून ते क्लिष्ट होतं प्रकरण, म्हणून साधं उदाहरण पहा. संयम इथे असंयम आहेच. असंयम आहेच. आणि 6व्या गुणस्थानात आहारक मिश्राच्या अवस्थेने सामायिक आणि छेदोपस्थापना राहील. आहारक मिश्र काय योगाच्या अपेक्षेने सामायिक आणि छेदोपस्थापना राहील. बाकी कोणतंही देशविरत वगैरे लावता येत नाही. कारण 5व्या गुणस्थानात मरण झालं असं म्हणतो,
पण विग्रह गतीत चौथंच गुणस्थानापर्यंत असू शकतं. म्हणून 5व्या गुणस्थानात जरी मरण झालं अपेक्षेने म्हणत असलो तरी त्याचा आयु पूर्ण पुढची आली की त्याचं गुणस्थान चौथं होणार आहे. म्हणून असंयम राहील आणि सामायिक आणि छेदोपस्थापना आहारक मिश्राच्या अपेक्षेने. दर्शन 3 राहू शकतात. चक्षु अचक्षु अवधी. चक्षु अचक्षु अवधी. लेशा साही भव साही राहू शकतात ना. साही कारण सगळ्या गतीतले जीव घेतलेले आहे. देवगतीमध्ये प्रामुख्याने शुभलेशाच आहे आणि नरकामध्ये अशुभलेशाच आहे प्रामुख्याने. भव्य मनुष्य गतीच्या हिशोबाने सगळ्या राहते. मनुष्य तिर्यंच्या अपेक्षेने नाही. त्याच्यात तिर्यंच लावायची असेल 3 इंद्रियवाला 3 इंद्रियवाल्याला अशुभच आहे परत. मनुष्य गतीच्याच हिशोबाने फक्त. काही तिर्यंच्या गतीच्या संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या अपेक्षेने 7 प्राण लावले का. भव्य दोन्ही राहते. भव्य अभव्य दोन्ही आहे. सम्यक्त्व मिश्रण नाही राहणार याच्यामध्ये. बाकी 5 राहते कारण अपर्याप्त अवस्था असल्यामुळे. अपर्याप्त अवस्थेत म्हणजे मिश्र सम्यक्त्वात मरण होतच नाही. त्यामुळे तिथे 7 प्राणांचा प्रश्नच नाही आणि 3 इंद्रिय जीवांना मिश्र सम्यक्त्व असणार. 3 इंद्रिय जीवांना कोणतं सम्यक्त्व असू शकतं. मिथ्यात्विता आहेच. क्षयक्षमिक 3 इंद्रिय जीवाला नाही राहणार. सासादन राहील त्यांना मे बी. सासादन मिश्र अवस्थेत त्यांचं सासादन राहू शकतं. जोपर्यंत अपर्याप्त काय मिश्र अवस्था म्हणजे हे आहे औदारिक मिश्र कायो तोपर्यंत त्यांचं सासादन सम्यक्त्व 3 इंद्रिय जीवाचं असू शकतं. म्हणून हे तर लावले सामान्य कथनामध्ये तर लावले कोणते 5 सम्यक्त्व मिश्र सोडून आणि या अपेक्षेने त्यांना सासादन पण लावता येऊ शकतं. आणि सासादन सम्यक्त्वीवाला कुठे जात नाही. कोणत्या गतीत जात नाही. सासादन सम्यक्त्वात एखाद्या जीवाचं मरण झालं तर तो कोण कोण बनू शकतो. कुठे कुठे तो जन्म घेऊ शकतो. जर दुसऱ्या गुणस्थानात एखाद्या पंचेंद्रिय म्हणजे तो तर पहिल्यांदा तर प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करणार आहे तेव्हाच त्याला उतरताना सासादन सम्यक्त्व होऊ शकणार आहे. पहिल्यांदा काही निर्णय नक्की करा की सासादन मध्ये कोण जाऊ शकतो. प्रथमोपशम सम्यक्त्व सुटणारा जीवच सासादन गुणस्थान प्राप्त करू शकतो. सासादन मध्ये ज्याचं मरण होईल त्यांनी प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या आधी आयुबंध केलेला असला पाहिजे. नंतर त्यांनी जर नरक आयुचा बंध केला असेल तर तो सासादन मध्ये जाणार नाही. मरण होणार नाही. कारण सासादन मध्ये ज्याचं मरण होतं तो नरकामध्ये जाऊ शकत नाही. सासादन सम्यक्त्वामध्ये ज्या जीवाचं मरण होईल तो जीव देव पर्याय धारण करू शकतो. मनुष्य तिर्यंच बनू शकतो भोगभूमीचा. आणि इकडे जर झाला तो कर्मभूमीमध्ये तर तो त्या ठिकाणी पृथ्वी पाणी वनस्पती यामध्ये बादरकाईक बनू शकतो. द्विनिंद्रिय 3 इंद्रिय चतुरेंद्रिय असोनी पंचेंद्रिय बनू शकतो. ठीक आहे. आणि कर्म भोगभूमीतच जाईल असाही नियम नाही. तो कर्मभूमीज मनुष्य आणि तिर्यंच पण बनू शकतो. अशा रीतीने दुसऱ्या गुणस्थानाची विशेषता आहे. म्हणून त्याच जीवांना सासादन मध्ये त्यांचं मरण संभवेल. अन्यथा 7 प्राणवाला क्षयोपक्षमिक सम्यक्त्वी पण असू शकतो. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो
जसं आता कृष्णाचा जीव आहे. कृष्णाचा जीव आत्ता कुठे आहे? नरकात. नरकामध्ये आहे. तीर्थंकर बनणार आहे. हा. आत्ता त्याला सम्यक्त्व तिसऱ्या नरकामध्ये त्यांचं सम्यक्त्व कोणतं आहे? क्षमिक आहे. क्षमिक आहे. शाईक आहे का? नाही. का? शाईक सम्यक्ती फक्त पहिल्या नरकातच जातो ना. हा, पहिल्या नरकातच जातो, म्हणून तेथे क्षायिक सम्यक्त्व त्याला नाही आहे. आता क्षयोक्षम सम्यक्त्व आहे. आता हा जीव तीर्थंकर बनणार आहे. त्यावेळेला तिसऱ्या नरकातून निघताना सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य बनेल की नरकामध्ये त्याचं सम्यक्त्व सुटून जाईल आणि मग मनुष्य पर्याय धारण करेल? क्षयोक्षमिक सम्यक्त्व नरकात संपेल की संपणार नाही? काय वाटतं? मनुष्य बनणार आहे, तो तीर्थंकर होणार आहे, त्यांचं सम्यक्त्व तिथे सुटेल की नाही सुटणार? विग्रह गती याच्यात नसेल, अपर्याप्त असेल आणि नंतर प्राप्त होईल परत. नंतर सम्यक्त्वाची प्राप्ती होईल. कुणाचं काही वेगळं उत्तर? याच्यात पहा, परत उत्तरामध्ये लक्षात घ्या. मरताना म्हणजे इथून घेऊन जाताना पहिल्या नरकातच तो सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो, परंतु त्या ठिकाणाहून सम्यक्त्व त्याला झाल्यानंतर 6 नरक पर्यंत सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य बनू शकतो. सम्यक्त्व घेऊन म्हणजे मरताना त्याचं सम्यक्त्व सुटेलच असा नियम नाही. 6 नरक पर्यंत. 7व्या नरकामधला जीव मात्र त्याचं क्षयोक्षमिक सम्यक्त्व तिथे असू शकतं, पण मरताना निश्चितपणे तो कुठे जाणार आहे? तिर्यंच गतीमध्ये. त्यामुळे त्याचं सम्यक्त्व तिथे सुटेल आणि तो तिर्यंच पर्याय धारण करेल. कर्मभूमीच तिर्यंच होईल की भोगभूमीच तिर्यंच होईल? भोगभूमीच, सॉरी कर्मभूमीच. कर्मभूमीतून नरकामधून आलेला निघालेला जीव भोगभूमीत जातच नाही, त्यामुळे तो कर्मभूमीतच येणार आहे. आणि निश्चितपणे 7व्या नरकात सम्यक्त्व घेऊन तो तिथून बाहेर पडू शकत नाही. 6 नरक पर्यंत क्षयोक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो बाहेर पडू शकतो. 7व्या नरकात त्याला मरताना निश्चितपणे त्याचं सम्यक्त्व सुटतं. समजा त्याला आयुबंध पडला नसेल तर त्याला तिर्यंच आयुचा बंध पडतो आणि नंतरच तो तिथून बाहेर पडतो मिथ्यात्व सहित. अशी अपेक्षा परत सम्यक्त्वाची आपल्याला पाहावी लागते. म्हणून तो क्षायिक सम्यक्त्वी असेल तर पहिल्या नरकातून प्राण पाहत आहे आपण, त्यामुळे प्राण पाहत असताना विग्रहगती आणि मिश्र अवस्था पाहायची आहे. आणि क्षयोक्षमिक सम्यक्ती वाल्याचं असं. आणि नंतर उपशम सम्यक्त्व प्रथमोपशमात मरणच होत नाही. द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने जर आम्ही पाहिलं तर देव पर्यायच आणि सासादन मध्ये आता सांगितल्याप्रमाणे पर्यायी राहतील ह्या सगळ्या. आणि मिथ्यात्वात कधी पण मरण आहे, त्याच्यामुळे प्रश्न नाही. सम्यक्त्वाचं क्लिअर झालं इथपर्यंत? उद्याला पुढचं पाहू. यात जर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.